नमस्कार. मी प्राचार्य सतीश देवपूरकर. काल सोमवार 27 एप्रिल 2026 या दिवशी काल दुपारी एक गझल लिहिली. अगदी ताजी आहे, एक दिवस वय आहे या गझलेस. ती सादर करतो, पहा कसे वाटतात शेर त्यातले. म्हटलं असं आहे, मोठ वाऱ्याची कशी बांधायची, मोठ वाऱ्याची कशी बांधायची, जिंदगी मधला कधी उमजायची. मोठ वाऱ्याची कशी बांधायची, जिंदगी मजला कधी उमजायची. वाऱ्याची मोठ बांधणं हा एक वाक्प्रचार आहे. म्हणजे परस्परांपासून भिन्न असणाऱ्या वस्तू किंवा माणसं एकत्र आणणं किंवा एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वाऱ्याची मोठ बांधणं. म्हणजे थोडक्यात अशक्य गोष्ट करू पाहणं, त्याला वाऱ्याची मोठ बांधणं. मोठ वाऱ्याची कशी बांधायची, जिंदगी मजला कधी उमजायची. आणि शेर असा आहे, मूठ तर आहे तुझी वेड्या रीती, मूठ तर आहे तुझी वेड्या रीती, ती अरे वाळूच जी निस्तायची, ती अरे वाळूच जी निस्तायची. मूठ तर आहे तुझी वेड्या रीती, ती अरे वाळूच जी निस्तायची. आणि शिरसाय वाट धूसर सारखी हरवायची, वाट धूसर अस्पष्ट सारखी हरवायची, मात्र माझी पावले चालायची, मात्र माझी पावले चालायची. आणि पहा, काळजाची काच फुटली कैकदा, नजाकत पहा शहराची. काळजाची काच फुटली कैकदा, जिद्द ठिकऱ्या वेचुनी जोडायची, जिद्द ठिकऱ्या वेचुनी जोडायची. आणि शेरसाय ना चुकत कोणास भरती ओहटी, ना चुकत कोणास भरती ओहटी, लाट मजला हेच तर सांगायची. ओहोटी म्हणतो किंवा ओहोटी म्हणतो, दोन्ही शब्द वापरतात. ना चुकत कोणास भरती ओहटी, लाट मजला हेच तर सांगायची. आणि पुढचा शेर पहा, पुस्तक तुमच्यापर्यंत. धग फुपाट्याची कुठे सोसायची. फुपाटा म्हणजे राख, ज्याच्यामध्ये अजून निखारे कदाचित जळत असतील, कदाचित ती राख गरम असू शकते. धग फुफाट्याची कुठे सोसायची, एक तृष्णा अंतरी धुमसायची, एक तृष्णा अंतरी धुमसायची. धग फुफाट्याची कुठे सोसायची, एक तृष्णा अंतरी धुमसायची. आणि शिरसाय हाक संधीने दिली कित्येकदा, हे आपण पाहतो, आपण अनुभवलेलं पण असतं. हाक संधीने दिली कित्येकदा, पण करंट्या नान ऐकू जायची. करंटे म्हणजे कर्मदरिद्री, दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात तसं. पण म्हणजे अभागी. हाक संधीने दिली कित्येकदा, पण करंट्या नान ऐकू जायची. मूठ वाऱ्याची कशी बांधायची. आणि शेरसाय सर स्मृतींची केवढी बरसायची. सर पावसाची सर असते ना, सर स्मृतींची केवढी बरसायची. म्हणून काय व्हायचं, अक्षरे पत्रात धूसर व्हायची, फिकट व्हायची, अस्पष्ट व्हायची. अक्षरे पत्रात धूसर व्हायची, म्हणजे त्या स्मृतींमुळे डोळ्यात पाणी यायचं,
आणि त्या पाण्यामुळे ते पाणी ठिपकायचं, अश्रूंचे थेंब पडायचे आणि अक्षर धुसर व्हायची. इथं अश्रू, डोळ्यातले पाणी सगळं अव्यक्त ठेवलेलं आहे. सर स्मृतींनी केवडी बरसायची, सर स्मृतींची केवडी बरसायची, अक्षरे पत्रात धूसर व्हायची. मग ते पत्र आलेलं असेल किंवा पत्र लिहित असेल, लिहिलेले पत्र वाचत असेल किंवा आलेले पत्र वाचत असेल, जेव्हा डोळे भरून येतात आणि ते थेंब जेव्हा अक्षरांवर पडतात तेव्हा अक्षर फिसकटतात, फिकट होतात, धूसर होतात, अस्पष्ट होतात. सर स्मृतींची केवडी बरसायची, अक्षरे पत्रात धूसर व्हायची, मोठ वाऱ्याची कशी बांधायची, जिंदगी मजला कधी उमजायची. आणि शिरासाहेब पहा, व्हायची सुरगाठ ही निर्गाठ का. सुरगाठ आणि निर्गाठ हे दोन शब्द आहेत. पहा, तुम्हाला पोचतो का अर्थ, मग मी अर्थ सांगतो. व्हायची सुरगाठ ही निर्गाठ का, ती उकलताना अशी गुंतायची, ती उकलताना अशी गुंतायची. गाठ, सुरगाठ केव्हा म्हणतात, जेव्हा ती नीट व्यवस्थित पक्की बांधलेली असते, पण तिची टोकं व्यवस्थित जर ओढली तर ती पटकन सुटते. पण म्हणजे जेव्हा आपल्याला हवी असते गाठ सुटायला तेव्हा ती पटकन सुटते, ती सुरगाठ. जी व्यवस्थित बांधलेली असते, घट्ट बांधलेली असते, पण पाहिजे तेव्हा सुटते. आणि निर्गाठ म्हणजे काय, घाईनी, गडबडीनी, घिसाडघाईनी आपण जेव्हा गाठ बांधतो, मग ती पायथ्याची गाठ असेल, कसली गाठ असेल, आयुष्यातली गाठ असेल एखादी, बघा ती जर तुम्ही अशी कशी बांधली, अगदी घाईत आणि धांदलीत आणि कशी तरीच बांधली, तर ती पाहिजे तेव्हा सुटत नाही. त्याला म्हणतात निर्गाठ. न सुटणारी गाठ म्हणजे निर्गाठ, आणि सुरगाठ म्हणजे जी नीट बांधलेली असते, घट्ट बांधलेली असते, पण पाहिजे तेव्हा लिलया सुटते, ती सुरगाठ. आता पहा शेर ऐका परत. आई काय म्हणलं तुम्ही, व्हायची सुरगाठ ही निर्गाठ का, ती उकलताना अशी गुंतायची, मोठ वाऱ्याची कशी बांधायची. आणि शेवटचं शेर आहे, ऐन मध्यान्नी नसायाची जवळ. शब्द आहे मध्यान्न, माध्यान्न नाही. बरेच जण काय करतात, माध्यान्न शब्द लिहितात, मध्यान्न. तो जो संधिकाल असतो त्याला मध्यान्न म्हणतात. सकाळचा प्रहर आणि दुपारचा प्रहर याच्या मधला जो जे हे आहे त्याला मध्यान्न म्हणतात. ऐन मध्यान्नी नसायाची जवळ. कोण नसायची जवळ, ते पुढे आहे. ऐन मध्यान्नी नसायाची जवळ, सावली कोठे कळेना जायची. सावली कोठे कळेना जायची, ऐन मध्यान्नी नसायाची जवळ, सावली कोठे कळेना जायची. विचार करा शहरावरती प्रतिमा ज्या वापरल्या त्या मध्यान्नी, ऐन मध्यान्नी म्हणजे भर डोक्यावर सूर्य, भर दुपारी डोक्यावर सूर्य असतो, 12ची वेळ, मध्यान्न. आणि त्यावेळी सावली आपली पडत नाही आपली पायाशी. म्हणून त्याच्यावरनं कल्पनाविलास काय केलाय की ऐन मध्यान्नी जवळ नसायाची जवळ, सावली कोठे कळेना जायची. आयुष्यामध्ये सुद्धा मध्यान्न असतो, मध्यान्नात ऊन रंडणार असतं, आणि त्या काळात सावली म्हणजे आसरा, कोणाचा मिळणारा हात, हा नेमका मिळू नये अशी परिस्थिती त्यामध्ये वर्णन केले. ऐन मध्यान्नी नसायाची जवळ, सावली कोठे कळेना जायची, मोठ वाऱ्याची कशी बांधायची, जिंदगी मजला कधी उमजायची, जिंदगी मजला कधी उमजायची. धन्यवाद.